तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही, हे उपवासाचे अप्पे एवढे छान टम फुलतात। उपवासाचे अप्पे हे आतून नरम होतात आणि बाहेरून खुसखुशीत होतात। उपवासाचे अप्पे बनवायला जास्त वेळ लागत नाही। बराच वेळ आपल्याला उपवास असताना साबुदाणा खिचडी खाण्याची इच्छा होत नाही, तर आज आपण इथे भगरपासून उपवासासाठी अप्पे तयार करणार आहे आणि अप्पे सोबत खाण्यासाठी चटणी कशी बनवायची ते सुद्धा आपण येथे बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर येथे आपण उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी 1 कप भगर मोजून घेतलेली आहे। कोणी कोणी भगरला वरई सुद्धा म्हणतात। ही भगर कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळते। आता आपण मोजून घेतलेली भगर स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळेस धुवून घेणार आहे। ही भगर आपल्याला हाताने चोडून 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायची आहे। भगर छान धुवून घेतल्यामुळे यातील काळे पाणीही निघून जाते आणि पांढरी शुभ्र अशी भगर धुवून आपली तयार होते। नेहमी साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येतो। भगरपासून बनवलेले पदार्थ खायला तर छान लागतात, पण पचायला सुद्धा हलके असतात। भगर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण यामध्ये वरून 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि यावर झाकण ठेवून आपण ही भगर अर्धा तास अशीच भिजायला ठेवून देणार आहे। आणि ही भगर भिजत आहे तोपर्यंत आपण काही पुढची तयारी करून घेऊ। सुरुवातीला आपण ज्या वाटीने भगर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने इथे आपण साबुदाणा पाव वाटी घेणार आहे। तर येथे आपण हा साबुदाणा थोडा भाजून घेणार आहे। तर यामध्ये आपण थोडा साबुदाणा वापरला तर आपले अप्पे हे आतून लुसलुशीत होतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात। तुम्ही हा साबुदाणा नाही भाजून घेतला तरीही चालेल, पण आता पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे आपण येथे हा साबुदाणा भाजून घेणार आहे। पाऊस सुरू झाल्यामुळे साबुदाणा थोडा वाकट झालेला आहे, तर आपल्याला हा साबुदाणा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे। साबुदाणा न भाजता आपण मिक्सरमधून फिरवून घेतला तर साबुदाणा व्यवस्थित बारीक होणार नाही, म्हणून येथे आपल्याला साबुदाणा हा थोडा भाजून घ्यायचा आहे। साधारणतः मंद आचेवरती आपल्याला हा साबुदाणा 2 मिनिट भाजून घ्यायचा आहे। तर येथे आता आपला साबुदाणा हा छान भाजून झालेला आहे। आता आपण साबुदाणा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून आपल्याला या साबुदाण्याची अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये होईल तेवढी आपल्याला साबुदाण्याची पावडर ही बारीक करून घ्यायची आहे। रव्यासारखी तरी आपल्याला येथे ही साबुदाण्याची पावडर तयार करून घ्यायची आहे। अर्धा तासामध्ये आपली भगर सुद्धा छान भिजल्या गेलेली आहे आणि भिजत घातलेली भगर सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर येथे आपण मिक्सरचा मोठ्या भांड्याचा वापर करणार आहे। भिजत घातलेली सर्व भगर आपण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ, म्हणजे यामध्ये भगर ही व्यवस्थित फिरवल्या जाईल। आणि दळून घेतलेला साबुदाणा सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता आपण यामध्येच अर्धी वाटी दही सुद्धा घालून घेऊ। यामध्ये आपल्याला अगदी 1 किंवा 2 चमचेच पाणी घालून हे फिरवून घ्यायचं आहे। यामध्ये जास्त पाणी टाकलं गेलं तर हे मिश्रण जास्त पातळ सुद्धा होऊ शकते। अंदाज घेऊन आपण यामध्ये हवं तेवढं पाणी यामध्ये टाकून घेऊ शकतो। फिरवून घेतलेलं पीठ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। इडली बनवण्यासाठी आपण ज्याप्रमाणे पीठ दळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे हे पीठ दळून घ्यायचं आहे। तर येथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे। कट करून घेतलेल्या मिरच्या आपण यामध्ये टाकून घेऊ आणि चवीनुसार आपण यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊ। तर पाव वाटी शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहे। तर येथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये वापरणार आहे। तुम्ही उपवासासाठी कोथिंबीर वापरत असाल तरच यामध्ये कोथिंबीर घाला, नाहीतर नाही घातली तरी सुद्धा चालेल। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपल्याला हे पीठ एकसारखं 2 मिनिट तरी फेटून घ्यायचं आहे। पीठ अशा प्रकारे फेटून घेतल्यामुळे पीठ हे हलकं होते। साबुदाणा आणि भगर आपण रात्रीला जर का भिजवून ठेवला तर आपल्याला यामध्ये सोडा टाकायची गरज पडत नाही, पण आपण येथे इन्स्टंट अप्पे बनवतोय, म्हणजे अप्पे हे झटपट झाले पाहिजे, त्यामुळे यामध्ये आपण 2 चिमूट सोडा घालून घेणार आहे। यामध्ये जास्त सोडा टाकायची गरज नाही, पण यामध्ये सोडा घातल्यामुळे अप्पे छान फुलतात, फुलून येतात। अप्प्याला छान जाडी येते आणि खायला सुद्धा अप्पे छान लागतात। पिठामध्ये सोडा टाकण्याआधीच मी गॅसवर अप्प्याचं भांडं हे गरम करून घेतलेलं आहे। अप्पे पात्र चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे।
तर अप्पे बनवण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता। अप्पेचं भांडं जर का चांगलं गरम झालेलं नसेल तर अप्पे हे भांड्याला चिटकतात। अप्प्याचं पीठ भांड्यामध्ये टाकत असताना कडेनं आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मध्यभागी पीठ टाकून घ्यायचं आहे, कारण मध्यभागी अप्प्याचं भांडं हे जास्त तापलेलं असते। जर का आपण सुरुवातीलाच मध्ये अप्पे हे टाकून घेतले, आजूबाजूचे अप्पे हे कच्चे राहतात आणि मधातले अप्पे हे जळतात। म्हणून अप्पे कधीही बनवत असताना कडेनेच अप्पे टाकून घ्यायचे, नंतर मध्ये अप्पे टाकायचे, म्हणजे अप्पे हे एकसारखे भाजले जातात। गॅस मीडियम करून आपल्याला आता यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। गॅस मीडियम करून आपण अप्पे भाजून घेतले तर अप्पे हे आतून सुद्धा छान होतात। आता हे अप्पे आपल्याला मीडियम आचेवरती 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचे आहे। 2 मिनिटांमध्येच आपले अप्पे हे छान फुलले आहे। आता या अप्प्याला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण हे अप्पे पलटवून घेणार आहे। अप्पे छान भाजले गेले आहे, त्यामुळे भांड्याला अप्पे हे चिटकत नाही। एका बाजूने आपले अप्पे हे छान भाजले गेले आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा अप्पे भाजून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अप्प्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 मिनिटं अप्पे हे भाजून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अप्पे हे अलटून पलटून भाजून घ्यायचे आहे। भाजून घेतलेले अप्पे आता आपण काढून घेऊ। अप्प्यासोबत खाण्यासाठी आता आपण येथे चटणी सुद्धा तयार करून घेणार आहे। उपवासाची चटणी बनवण्यासाठी आपण येथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आणि यामध्ये आपण 1 चमचा दही घालून घेऊ। तुमच्याकडे दही नसेल तर यामध्ये तुम्ही थोडा लिंबाचा रस सुद्धा घालू शकता आणि चवीनुसार यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊ आणि यामध्ये आपण थोडं पाणी टाकून हे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक फिरवून घेऊ। तर येथे आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी अशी सुद्धा खायला छान लागते, पण आपण या चटणीला तेलाची फोडणी देणार आहे। तेल गरम करून यामध्ये थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि ही तयार करून घेतलेली फोडणी आता आपण या चटणीवर टाकून घेऊ। ही चटणी तुम्ही उपवासाच्या इडली सोबत किंवा डोश्यासोबत किंवा थालीपीठ सोबत सुद्धा खाऊ शकता। तर येथे आपले उपवासाचे गरमागरम अप्पे तयार झालेले आहे आणि गरमागरम अप्प्यासोबत खाण्यासाठी चटणी सुद्धा तयार झालेली आहे। तर असे हे भगरपासून तयार केलेले अप्पे आपण उपवासालाच काय केव्हाही बनवून खाऊ शकतो। भगरपासून तयार केलेले अप्पे लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतात किंवा साबुदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा आला तर हे अप्पे आपण झटपट बनवून खाऊ शकतो। तर आजची तुम्हाला उपवासाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।